आज जपून ठेवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब भविष्यातील पाणी टंचाई टाळेल, असा संदेश देत ठाणे महापालिकेनं शहरातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुलं, शैक्षणिक संस्था तसंच औद्योगिक आस्थापनांना वर्षाजल संधारण प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केले. हवामानातील बदल, एल निनो सारख्या जागतिक हवामान विषयक घटनांमुळे अनियमित पाऊस, त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करणं ही काळाची गरज असल्याचं प्रशासनानं नमूद केलंय. प्रत्येक इमारतीच्या छतावर पडणारं पावसाचं पाणी संकलित करून ते भूजल पुनर्भरणासाठी वापरणं ही काळाची गरज बनली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यास भविष्यातील पाणी टंचाई कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते. वर्ष जलसंधारणामुळे भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी, बोरवेल आणि नैसर्गिक झरे अधिक काळ पाण्यानं भरलेले राहतात. तसंच उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढून पाणी टंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय मिळू शकतो. शेतीसाठी सिंचनाचं पाणी उपलब्ध होण्यास मदत होतं, तर पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्रोतांचं संरक्षणही साध्य होतं. शिवाय पावसाचं वाहून जाणारं पाणी नियंत्रित झाल्यानं पूर परिस्थितीचा धोका कमी होण्यासही मदत होते. टँकर किंवा इतर पर्यायी पाणी पुरवठ्यावर होणारा खर्चही कमी होतो. योग्य प्रक्रियेनंतर हे पाणी विविध घरगुती आणि अन्य उपयोगांसाठी वापरता येऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावी पिढ्यांसाठी पाण्याचा शाश्वत साठा निर्माण करून जलसुरक्षेला बळकटी मिळते. ठाणे महापालिकेनं सर्व नागरिक, संस्था आणि आस्थापनांनी आपल्या परिसरात वर्षाजल संधारण प्रणाली उभारून पाण्याच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन केलंय. पावसाचा प्रत्येक थेंब जपा, भविष्यातील पाणी सुरक्षित करा, हा संदेश देत पालिकेनं जलसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी असं नमूद केलंय.